बाबाचा त्या बोटीवरती जनरेटर सर्जिओ बोट बंदरातूनच जनरेटर गेला तेव्हा तुमचा जो सुरक्षा रक्षक होता तो कुठे झोपा काढत होता? सेवा विभाग तुम्हीच ना. मी काय बोलतो इजेड क्षेत्राचं आतलं नाही सांगत आहे. तुमच्या बोला ना. गेले 2 वर्ष तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात 8 दिवसापूर्वीच मच्छीमार नेते घारे असून देत, छोटू असून देत, मिथुन मालनकर असून देत किंवा बाबी जोगी असून देत, अन्वय असून देत, या सगळ्यांनी मत्स्य आयुक्त कार्यालय ह्याच कार्यालयामध्ये येऊन मत्स्य आयुक्तांना जाब विचारला. आणि खरं तर आम्ही विरोधाला विरोध करतो अशी आमची भूमिका कायमच नसते. तर या मच्छीमारांच्या आंदोलनाला किंवा मच्छीमारांच्या विरोधाला पाठिंबा कोणीतरी दिला पाहिजे ह्या भावनेतूनच मी आणि उपकरणी या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला. खरं तर मला 15 वर्ष या किनारपट्टीवर सगळ्या मच्छीमारांबरोबर एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला एवढं माहिती आहे की मच्छी बलाव असून देत, छोटे ट्रॉलर असून देत किंवा LED धारक ज्या बोटी आहेत त्या असून देत, ह्या काय एका दिवसात समुद्रामध्ये लाटल्या जात नाही. यासाठी आधी महिने तयारी करावी लागते. कामगार खलाशी ठरवावे लागतात. त्या LED धारक जे जनरेटर आहेत ते जनरेटर आणण्यासाठी क्रेन घ्यावी लागते. ती क्रेन किनारपट्टीवर येते. ती क्रेन नंतर त्या बोटीमध्ये घातली जाते. खलाशांना ॲडव्हान्स दिला जातो. आणि हे सगळं करताना कोण एका दिवसासाठी करणार नाहीत. म्हणजे तुम्ही आंदोलन केल्यानंतर हे पकडलेले आहेत. हे 8 महिने या खात्यामध्ये मत्स्य आयुक्त खात्यावरती बसले असतील अधिकारी. त्यांना माझं एकच विचारणं आहे की नारळी पौर्णिमेनंतर हंगाम सुरू झाला आणि काल तुम्ही ज्या 13 बोटी पकडल्यात गेल्या 8-10 दिवसामध्ये त्या 7-8 महिने कुठे होत्या? हा खरं तर माझा त्यांना प्रश्न या ठिकाणी आहे. कारण 8 महिने बिनधास्तपणे चालू होती. जेव्हा तुमच्यातला मच्छीमार जागा झाला तेव्हा ह्यांना या ठिकाणी कुठलं तरी कारण सांगून त्या बोटी पकडण्याचं धाडस या ठिकाणी करू शकले. तर ह्यांच्यामध्ये एवढं धाडस नाही आहे. आज आमच्या मालवणमधील एक सत्तारूढ पक्षाचा नगरसेवक आहे. त्याच्या 4 LED आहेत. खात्यातल्या लोकांबरोबर त्यांचे फोटो असतात. ह्या लोकांना त्यांना पकडण्याची हिंमत असू शकते का? देवगडमधला एक नगरसेवक आहे. ते सगळ्या LED धारक कसे किनारपट्टीवर येतील, बंदरावर कसे येतील, त्यांना डिझेल कसं मिळेल हे तो सांगत असतो, ह्याचं नियोजन करत असतो. आणि त्यांचे फोटो इतक्या सत्ताधारी लोकांबरोबर असतात. मग यांची हिंमत होईल का त्यांना पकडण्याची? आणि म्हणूनच आपण सर्वांनी खरं तर कायदा कोणाला हातात घ्यायचा नाही. परंतु जर आपण हे आंदोलन तीव्र नाही केलं, आज पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत, पत्रकार मित्र आहेत. गेल्या वर्षभर आमच्यासारख्या माणसांनी पापलेट खाल्लं नाही. तुम्ही खाल्लं काय मला माहिती नाही. मी पापलेट बाजारात मिळत नाही, सुरमई बाजारात मिळत नाही. परंतु आज याच राज्याचे मत्स्यमंत्री काय सांगतायत की राज्याचं निर्यात जी आहे ती दुप्पट झालेली आहे. खरोखरच दुप्पट झाली आहे. कागदोपत्री दुप्पट झाली आहे. अस्तित्वात सुद्धा दुप्पट झाली आहे. ती कशामुळे झाली आहे? हे LED धारकांनी खळवटून मासे नेले आहेत आणि ते मुंबईत असू देत मोठ्या बंदरात या ठिकाणी विकले गेलेले आहेत आणि त्यामुळे ही दुप्पट झालेली आहे. परंतु सामान्य मच्छीमार मात्र आता देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे. खरं तर आज आंदोलनाला सुद्धा येण्याचं धाडस त्यांच्यामध्ये आज राहिलं नाही आहे. कुठेतरी बँकेच्या कर्जातला कोणतरी येईल, कोणाकडे हात उसने पैसे मागायला तो कुठेतरी मागेल. आज डिझेलचा परतावा आमचे तपस्वी मयेकर आहेत. 2 बोटी होत्या, 3 होत्या, 2 बोटी होत्या. गेल्या वर्षी त्यांनी विकल्या. काय विकल्यात? तर डिझेल परतावा वेळेवर मिळत नाही, मासे मिळत नाहीत. आणि आता डिझेल पंपावर 92 रुपये आहे आणि इथे 145 रुपये आहेत. तरी पण हे काय सांगतं, आजच मी कुठेतरी बातमी वाचली की आमदार, खासदार आणि मंत्री सकारात्मक आहेत, त्यामुळे आम्ही हे डिझेल कमी होणार आहे. अरे हेच आमदार खासदार 8 दिवसापूर्वी वाढवताना डिझेल हेच होते ना. आता काय सकारात्मक असणार आहे? त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे आमचा हा लढा LED धारकांना सत्ताधारी जे पाठिंबा देत आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुद्धा पुढच्या काळामध्ये असणार आहे. आज इथले पत्रकार आहेत. उपरकर साहेब, दरवर्षी कासव महोत्सव भरवला जातो. यावर्षी तो कासव महोत्सव वायंगडीला भरवला गेला आणि वायंगडीला कासव आपला एक मच्छीमार 30 वर्षापासून तो महोत्सव मोरजकर म्हणून
30 वर्षापासून कोणाचा पाठिंबा नाही, काय नाही, पण ते कासवाला बोलतात. काल त्यांच्याशी पत्रकार मित्र बोलत असताना मी बाजूला होतो, तर ते काय म्हणाले, दरवर्षी 300-350 कासव आम्हाला मिळतात, यावर्षी फक्त 70 कासव मिळाले. अनेक कासव ह्या एलईडीमुळे, आम्हाला माहिती नव्हतं की कासव हे पाणी घेण्यासाठी थोड्या वेळ वरती येतात आणि त्यावेळी एलईडीसाठी कासवांची म्हणजे जाळीला कासव नृत्य, अनेक नृत्य या ठिकाणी पाळताय. आणि कसले UNDP वाले तुम्ही कसला महोत्सव घेताय? गेल्या वर्षी एखाद्या वर्षी जर तुम्ही महोत्सव घेत असला तर दरवर्षी ती संख्या वाढली पाहिजे. गेल्या वर्षी 250 कासव होते, आता ह्या वर्षी 70 कासव सुद्धा त्या महोत्सवाला मिळाले, ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे सरकारला आमचा इशारा आहे, आज माननीय मुख्यमंत्री सुद्धा जिल्ह्यामध्ये येत आहेत की तुम्ही या लोकांना हलक्यात घेऊ नका. ही मच्छीमार समाज आहे, मच्छीमार चळवळ आहे, ही जर एकदा पेटली तर तुमचं या ठिकाणी फिरणं या ठिकाणी मुश्किल या ठिकाणी करण्याशिवाय राहणार नाहीत. खरं तर जास्त वेळ आपला न घेता आज जो आपण एकजूट दाखवली आहे ती एकजूट कायम आपण ठेवूया. आम्हाला ही पक्षाची, तुमच्या आंदोलनामध्ये आमची पक्षाची सुद्धा वस्त्र असतील ती सुद्धा आम्ही भविष्यात बाजूला ठेवू, परंतु या मच्छीमारांना न्याय मिळण्यासाठी आज आपल्याला झगडावर या ठिकाणी लागेल. कारण यांच्यासारखे तरुण जर पुढे आले पाहिजेत तर या ठिकाणी ही मच्छीमार टिकली पाहिजे. आज तुमच्यावर अनेक व्यवसाय या ठिकाणी आहेत, अनेक उद्योगधंदे आहेत, अनेक लोकांचं पोट भरतंय. आज माझ्या महिला मच्छीमार, तुम्ही जे मासे पकडतायत ते मच्छीमार गावागावात जाऊन विकतायत, तालुक्याच्या ठिकाणी विकतायत. आज ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी नुसत्या मच्छीमारांच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा आव्हान आहे की एलईडी धारक ही सुरू झाली तर या येणाऱ्या काळामध्ये या समुद्रामध्ये किनारपट्टीच्या बाबतीत मासे शिल्लक राहणार नाहीत. खरं तर अनेक पत्रकारांनी, अनेक सोशल मीडिया धारकांनी एलईडीचे फोटो दाखवलेत. जर आम्ही हे फोटो दाखवले असते, हरिकोपरेकरांनी फोटो दाखवले असते तर लोकांना पटले नसते. परंतु त्रयस्थ मार्कांनी काल लाईटीचे फोटो दाखवले, 4 दिवस दाखवत आहेत. एलईडी लाईटीचे किनारपट्टीवरून ते फोटो घेतले, काय ड्रोन कॅमेराने घेतले नाहीत. 2 स्पीड बोट येतो म्हणून सांगितल्या त्या आल्या नाहीत, ड्रोन कॅमेरा येतो म्हणून ते सांगितलं नाहीत. खरं तर इथले आमदार विचारतात आम्ही काय केलं. सोमवंशी अहवाल आम्ही स्वीकारला. 2018 पासून एलईडीवर पूर्णपणे बंदी देशात आणली, राज्यात देशात या ठिकाणी आलेली आहे. आज पर्सनेट धारकांना सुद्धा बंदी काही कालावधीत दिलेला आहे. आज आम्ही ट्रॉलर धारक, छोटे मच्छीमारांचे सगळ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही राहू. परंतु जर सत्ताधाऱ्यांनी अशी भूमिका घेतली की एलईडी धारकांबरोबर हप्ते मिळतात म्हणून फोटो जरा लावावं लागले तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही. आणि त्यामुळे कोणाच्या विरोधात आमचं आंदोलन नाही, पण सत्ताधाऱ्यांनी ही जर भूमिका बदलली नाही तर ह्याच्यापुढे सुद्धा आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागेल. पुन्हा एकदा आपण जमलेल्या सर्व मच्छीमारांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेने पुढाकार जरी घेतला असला तरी तो पारंपरिक मच्छीमारांसाठी आहे. आणि पारंपरिक मच्छीमारांनी जे डिझेल वाढलंय आणि एलईडीचा जो त्रास होतो आहे त्या त्रासाच्या विरोधात मोर्चा काढला. पण मोर्चा शिवसेनेने काढल्यानंतर सत्ताधाऱ्यांना आणि सत्तेतल्या असलेल्या मंत्र्यांना, मत्स्योद्योग मंत्र्यांना जाग आली आणि आता ड्रोन खरेदी करण्याची त्यांनी आदेश दिले. खऱ्या अर्थाने त्यांना आपल्याच मुख्यमंत्र्यांनी खात्यांना प्रत्येक आदेश काढलेत, कोणत्याही प्रकारची खरेदी करायची नाही आणि ड्रोन खरेदी करायचे आदेश काढलेत. म्हणजे डोळ्यात धुळपेक करायची हे आज आपल्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. तशाच प्रकारचं मोहित गिरफ गेले अनेक वर्ष गाभीत म्हणून आणि मच्छीमारांचा आवाज उठवत आहेत. अनेक एलईडीचे फिशिंगच्या बाबतीत जे दाखवत आहेत त्याच्या खऱ्या अर्थाने ज्या असलेल्या रील्स त्या पालकमंत्र्यांनी बघण्याची गरज आहे. आणि नंतरच आज त्यांनी काल परवा प्रेस घेतली मोर्चा म्हणून आणि सांगितलं की एलईडीवरती कारवाई करा. पण परवा कालच मला देवगडमधून एक फोन आला की देवगडमधली एलईडी पकडली आणि काही लोक मुंबईला मंत्र्याकडे धावत गेले आणि मंत्र्यांनी फोन करून फोडायला सांगितले. म्हणजे एका ठिकाणी अधिकाऱ्यांनी कारवाई करायला जायचं आणि मंत्र्यांनी त्या आपला कार्यकर्ता किंवा आपल्या जवळचा म्हणून त्याला एलईडीला सोडायला लावायचं. ही विसंगती दिसते आहे. आणि गेले
आज अनेक दिवस अनेक वर्ष एलईडीचं काम चाललं. एलईडी आणि पर्सन या बोटी चालू आहेत आणि पारंपरिक बोट असलेल्या मच्छीमारांवरती उपासमारीची पाळी आली आहे. आज वैभव नायकांवरती टीका केली जाते. त्यांना मी सांगू इच्छितो की या जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्वी कोण होते, या जिल्ह्याचे पूर्वी आमदार कोण होते, या जिल्ह्याचे पूर्वी मुख्यमंत्री मंत्री कोण होते, त्यांनी आतापर्यंत मच्छीमारांवरती का, पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने का उभे राहिले नाही. ते वैभव नाईक राहिले म्हणून वैभव नाईक कुठेतरी मच्छीमारांवरती दिशाभूल करत आहेत. पण आज खऱ्या अर्थाने मच्छीमारांची पोट भरण्याचं काम, पोटाला न्याय देण्याचं काम शिवसेना आणि मच्छीमार नेत्यांनी केलेलं आहे. यापुढेही अशाच प्रकारचं मच्छीमारांच्या पारंपरिक मच्छीमारांनी एलईडी विरुद्ध जेवढा न्याय करता येईल तेवढा करता येईल. त्याचबरोबर या एलईडी पासून पण मंत्र्यांना हप्ता जातो अशा प्रकारची चर्चा सर्व सामान्य जनतेमध्ये आहे. आज तो हप्ता कमी नाही, 5 कोटीचा हप्ता दर महिन्याला एलईडी धारक देतात. अशा प्रकारची एलईडी धारकांची चर्चा आज सर्व ठिकाणी चालू आहे. त्यामुळे हे हप्ते घेणारे मंत्री आपल्याला न्याय देणार नाही. म्हणूनच आपल्याला या आज रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. आज दुसरे आमदार, या भागाचे आमदार म्हणत आहेत की आम्ही इनलिगल कामाला लक्ष देत नाही. पण आज ज्या इनलिगल अनाधिकृत ज्या वाळू उपसा करणारे आणि वाहतूक करणारे डंपरवाल्यांनीच वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा डंपर फोटो काढून आज तिथे शुभेच्छा दिलेल्या आहेत. याचाच अर्थ हे सर्व राणे कुटुंबीय या मच्छीमारांवरती लक्ष द्यायला तयार नाही आहेत. या पारंपरिक मच्छीमारांवरती लक्ष देत नाही आहेत. त्यांना एकच वाटतं आहे की निवडणुकीत आम्ही 1000-2000 देतो, त्याच्यावर आपल्याला मतं पडत आहेत. हे पारंपरिक मतदारांनी हे बदललं पाहिजे आणि बदलून दाखवून दिलं पाहिजे की आमच्या पाठीमागे राहणारा जो पक्ष आहे, जो माझे आमदार आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या पाठीमागे उभे राहणारा, तुमच्या पैशाला आम्ही भीक घालणार नाही आहोत असं विषय करून आपण खऱ्या अर्थाने हे दाखवून देण्याची गरज आहे. आपण एक वेळ दाखवून दिलात, वैभव नायकांना निवडून आणून दिलात, माजी मुख्यमंत्र्यांना पाडून दाखवलात, तशाच प्रकारचं या ठिकाणी करण्याची गरज आहे. आणि आज हरी कोपरेकरांनी, शिवसेनेने काय केलं मच्छीमारांसाठी ते आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अशाच प्रकारचे एलईडी आणि डिझेल जे वाढलेलं आहे, पंपावरचा डिझेलचा दर आणि प्रत्यक्ष मासेमारीचा मच्छीमारांना, सोसायट्यांना मिळणारा डिझेलचा दर बघितल्यानंतर तो फरक, तो डिझेल परतावा घेऊन पण होणार नाही. आणि म्हणूनच आज मच्छीमार हवालदिल झालेले आहेत. 2 महिने मच्छीमारी करायची नाही. तर समुद्रात गेलो, डिझेल जाळलं तर मासे किती मिळतात हे आपल्या सर्व मच्छीमारांना माहिती आहे. म्हणूनच या मोर्चाचं नियोजन केलं होतं की वेळ चुकली असेल पण तातडीची वेळ होती. तातडीची वेळ करण्याची गरज होती. लोकांना कळलं पाहिजे, पर्यटक उद्या येणार आहेत, त्यांना जर मासेमारांनी मच्छीमारी बंद केली तर मासे कुठून मिळणार. म्हणूनच आपण सर्वांनी या मच्छीमारांच्या मोर्चाला सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. येणाऱ्या काळामध्ये आपण जागृत राहिलो तर आपली येणारी पिढी या ठिकाणी या किनारपट्टीवर जगणार आहे. मी सुद्धा एक छोटा मोठा व्यावसायिक आहे. खरं तर आम्हाला विचारावं लागतं की या ठिकाणी तुझ्या गाडीत किती डब झाले मिथून. आम्हाला एकामेकाला विचारावं लागतं. या ठिकाणी जर मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असेल तर पूर्वी आमच्या एकाच्या 4-4 गाड्या या मत्स्य बंदरामधून जात होत्या. पारंपरिक मच्छीमारांची मासी इथून 10 गाड्या, 15 गाड्या या ठिकाणी जात होत्या.
परंतु आता आम्हाला सावजी या ठिकाणी विचारावं लागतंय की तुझ्या एका गाडी भरणार त्याच्या 10 टप तुझे झाले, माझे 5 टप झाले, अशी परिस्थिती आज या ठिकाणी या व्यापाऱ्यांवर सुद्धा येऊन बोलवली आहे. झळ प्रत्येकाला बसते आहे, परंतु या झळीतनं बाहेर येऊन ती झळ तेजोमय करण्यासाठी येणाऱ्या काळात तुम्ही जो जो आंदोलन पुकारेल या पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने त्याच्या पाठीशी राहा, त्यांना सहकार्य करा. आणि आज तुम्ही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालात. पारंपरिक मच्छीमार म्हणून तुम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी आपण गेल्यानंतर हे आज जागे होणार आहेत. गेले 2 वर्ष जेवढ्या बोटी पकडल्या नाही ते या आज 5 दिवसामध्ये त्यांनी बोटी पकडल्या, त्याबद्दल त्यांचं मच्छीमार विभागाचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 90 सालपासून खूप आश्वासनं दिली गेली, खूप मोठे घास आम्हा गरीब मच्छीमारांना भरवले गेले, पण आमच्या घशाखाली जातच नव्हते. आणि लहान तोंडी मोठा घास आहे तो घेतले गेले नाही. त्याच्यातून मंत्री महोदय म्हणायला लागले की अत्याधुनिकतेची कास धरा. आता अत्याधुनिकतेची कास धरा म्हणजेच काय आम्हाला माहिती आहे, आम्हाला ज्ञात आहे. साहेब म्हणलं तुम्ही मुख्यमंत्री होता, पालकमंत्री होता, त्या जिल्ह्याचे आमदार होता, खासदार झालात, काय दिलं व या सरकारने असं तुम्ही विचारत होता त्यावेळेस. आज काय हो तुम्ही सांगताय ना अत्याधुनिकतेची कास धरायला आम्ही तयार आहोत, हो की नाही मच्छीमार बांधवांनो? पण आम्हाला अशी कास हवी की आम्हाला नेस्तानाभूत करणारी कास नकोय. आम्हाला आमच्या येणाऱ्या भावी पिढीचं भविष्य बघतोय आम्ही, त्या भविष्याप्रमाणे आपल्याला ती कास धरायची आहे. आमचे पण वडील, आमचे आजोबा त्यावेळी झोपडीत राहत होते. अत्याधुनिकता कशी असते बघा, झोपडीत राहत होते. झोपडीनंतर मातीच्या भिंती झाल्या, त्याच्यानंतर चिराचा चौतुरा आला, त्याच्यावरती खांब पुरून राहिले, नंतर RCC आले, नंतर काय पॉवर लोडिंग काय बेरिंग काय असं काय म्हणतात, आय डोंट नो, ते आलं. हे सगळं करत असताना ती अत्याधुनिक नाही. पूर्वी कात्याची जाळी वापरत होती, नायलॉन झालंय, साव झाले, खूप फिशिंग झालंय, लाकडी बोटी झाल्यात, फायबर आले. ही काय अत्याधुनिकता नाही? मग ही LED लाईट देऊन 1000 ते 3000 किलोमीटर वरून त्या लाईट वरती येणारी मच्छी हे सगळे लोक भांडवलदारी कॅच करून घेऊन जातात. ह्याच्यावरती निर्बंध कोणचा? ह्याच्यावरती निर्बंध लागलेत सुप्रीम कोर्टाने, लागलेत निर्णय केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने पण लादलेत. अंमलबजावणी कोण देतोय? आम्ही मागतोय अंमलबजावणी कक्ष, तर हे देतात विजयदुर्गाची बंद पडलेली बोट. आम्ही दोषी ठरवतोय फिशरी डिपार्टमेंटला, ते पण बिचारे दोषी नाहीत असं मला काही अंशी वाटतंय. म्हणूनच सांगतोय, जे आमदार असतील, जे खासदार असतील, जे मत्स्योद्योग मंत्री असतील, जे आमचे पालक असतील, या पालकांना कळलं पाहिजे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आपली जी जनता त्याला कसं पालन पोषण करावं, काय करावं हे त्यांना समजलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न असले पाहिजेत, तरच ते थांबणार आहे. आपला बॉटम ट्रॉलिंगशी आपला संबंध नाही. LED फिशिंग आणि पर्सिशन यांच्याशी आपला संबंध आहे. हा जर ह्या सरकारने जर बंद केला तर ठीक आहे, नाही तर ह्याच्यापेक्षा पण तीव्र आंदोलन आम्ही छेडू अशी यांना ग्वाही देतोय. आणि मी माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. शास्त्रज्ञांनी या LED मासेमारीवर अभ्यास केलाय आणि ही मासेमारी घातक आहे हे पटल्यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ही LED मासेमारी आपल्या समुद्राच्या एरियात असतील किंवा केंद्राच्या हद्दीत असेल, दोन्ही ठिकाणी ही मासेमारी बंदी केलेली आहे. असे मासेमारी जर आपण काही उद्योगधंदे करणारे बडे उद्योगधंदेवाले जर म्हणत असतील की आम्ही जी मासेमारी LED मासेमारी करतो ही अधिकृत आहे, तर त्यांनी ती अधिकृत मासेमारी आपली अनधिकृत मासेमारी आहे हे शासनाला आणि त्या शास्त्रज्ञांना पटवून द्यावी. आणि जर असं होत असेल
तर आपला पारंपरिक मच्छीमार आपल्या विरोधात राहणार नाही. आणि जर आपली जर मासेमारी अनधिकृत आहे असं जर त्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा जर सिद्ध करून दाखवलं तर ती आपण मासेमारी पूर्णतः बंद करावी. या मासेमारीची तुम्ही पूर्णतः नष्ट करून टाकावी असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय मच्छीमार. दिवशी या LED मासेमारीवर घाला पडल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे. या ठिकाणी कोणताही राजकीय पक्ष किंवा सत्ताधारी त्यावेळी आम्हा पारंपरिक मच्छीमारांना रोखू शकणार नाही. या व्यासपीठावरून हा माझा शब्द आहे. ज्यावेळी आम्ही कायदा हातात घेऊ आणि आम्ही कारवाई करू त्याच वेळी हे सगळे धंदे भांडवलशाहीचे धंदे बंद होणार. हे त्रिवार सत्य आहे. हे मी आज तुम्हाला ठासून सांगतो. या ठिकाणी काही जणांनी मला प्रश्न केला वरडावर, घारे साहेब मच्छीमार कुठे आहेत? ज्याच्यासाठी जो पक्ष आंदोलन करतो त्या मच्छीमारांनी किंवा कुठचाही समाज असो, मच्छीमार असो, आंबा बागायतदार असो, शेतकरी असो, त्याने तुमच्या हक्कासाठी तो आंदोलन किंवा काय मोर्चा असेल तो काढलेला असतो. त्याला साथ देण्याची गरज तुमची मच्छीमारांची होती. आज जरी तुम्ही कमी संख्येने असलात तरी ठीक आहे, प्रशासनाकडे तुमच्या हक्काची जाणीव थोडी का असेना जाईलच. तुम्ही सुरुवातीपासून आम्ही सर्व मच्छीमार लोकांना सांगितलेलं आहे, तुम्ही कोणतेही राजकीय प्लॅटफॉर्म वापरा, पण ज्यावेळी मासेमारी तत्वाशी संबंधित ज्यावेळी समस्या निर्माण होतात त्यावेळी तुम्ही एकजुटीने सगळ्यांच्या पाठीमागे राहा. तो मग सत्ताधारी असो, विरोधक असो किंवा इतर कोणत्याही पक्षाचा मोर्चा असो, त्याला साथ देण्याची तुमची गरज आहे. कारण तुमच्या गरजेनुसारच संबंधी समस्या प्रशासनाकडे जाऊ शकतात. हे मच्छीमारांनी मात्र चांगलं लक्षात ठेवावं. आज संपूर्ण विजयदुर्ग ते देवगड किनारपट्टीचा विचार केला तर मासेमारीच्या पद्धतीमध्ये बुडाव ही जी मासेमारी आहे ती जवळपास ह्या LED मासेमारीमुळे संपुष्टात आलेली आहे. वेंगुर्ला ते भोगवे किनारी या ठिकाणी सगळी मासेमारी चालते. फक्त ऑगस्ट ते डिसेंबर त्यानंतर त्या ठिकाणची बुडाव मासेमारी बंद झालेली आहे. त्यानंतर देवगडमध्ये सुद्धा ही स्थिती आहे. गेल्या 2 वर्षात मालवण किनारपट्टी म्हणजे आचरा ते देवबाग आहे, या देवबाग किनारपट्टीवर तुम्हाला आज सांगतो आमची मासेमारी बुडाव पद्धत जवळपास संपुष्टात आली आहे. आज 3.5 महिने आले. आमचे मालवणचे जे मच्छीमार बांधव आहेत ते सांगू शकतात या 2.5-3 महिन्यात त्यांना किती टक्के बुडावाचे मासे मिळाले. जर ही परिस्थिती अशीच राहिली मच्छीमार बांधवांनो तर येत्या 5 ते 6 वर्षात तुम्हाला उपासमारच करावी लागणार. हे लक्षात ठेवा. जर ही उपासमार टाळायची असेल तर कोणताही पक्ष किंवा पक्षभेद न बघता तुम्ही सातत्याने प्रशासनाला दाद आणा. आमची साथ आज वयोमानानुसार कमी जास्त तुमच्याशी आहे, पण युवा पिढीने हे जाणलं पाहिजे संपलेल्या पिढीचं भविष्य बघू नका, पण उगवत्या पिढीसाठी तुम्हाला पारंपरिक मासेमारी जिवंत ठेवावी लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडिगत कशामुळे असतोय तर त्याच्या असणारे टीव्ही इंच बारीक मोलाची जाळा हे असं काही कुठून हत्याला सगळे इंडिगत काय जप्त केल्यानंतर ती हत्याला जप्त जावं हिंदी जाणत नाही कशी काय त्यांची बॉडी आणि माणूस कधी पाठवले जी इंडिगत सामान असतात तर जप्त जाऊन जाऊन बोलून नका राहिला कारण आमचं माहिती परत तिथं आम्हाला मिळालं काय करते बघूया हे काय करतं ते जप्त मोठी सगळं सगळं तिथं पैसे त्यांना नव्हते नाही काम करत असतो पैसे त्यांचे 8,000 1,00,000 किती लावणी ते तर दुसऱ्या दिवशी भागा वसूल करतो. यांना फरक पडला नाही. फरक पडला तो आमचा किती पडला आम्ही जायला होतो पेट्रोल सगळं आपण महागाला माहिती झालं. आम्ही धंद्यात जातो आमच्या हातून येऊन पडतं आमच्या होते खायला धंद्यात जातो तर रोजच्या रात्री सकाळी जातो तर वडी काढतो येतो
आज काय गावला काय नाही गावा, उद्या काय गावला काय नाही गावा. मग एक दिवस गावला लोक काय होतं त्याच्यात गेले काय गावचा सगळा. मला असं नाही वडील काय असतं हे आमच्या माहिती असतं. तर काय पाणी लागला काय लागला मोठी बसती तर आमचं दिवसाची रात केव्हा असतं की आमचा समाज नाही. या पारंपरिक मच्छीमाराचा धोका असा पडला आणि त्याचं माशांच्या आशे मासे म्हणजे पाणी जायला लागले हाती जोडे आणि हाती सापडला जाऊन तर आमचा फरक काय पडला नाही. पण आता जीव पडतो इतकी मेहनत करतोय वडील गाड करतोय आपण काय करू. परत आपण पेपरात भावी खातो काय आमची मना असं की भेटतो तर आणि काय करतो आणि भारतात काय. त्याच्यामुळे ही एलईडी बसिंग आणि बुलडिशिंग मंत्रिमंडळाच्या तर सिंधुदुर्गाचा बंदच जाऊया पूर्ण. तर आमच्याकडे कारण आमची पारंपरिक मच्छीमारी सागवत मच्छीमारी हे असं नाव नाही. कारण सगळ्यांची पडला एकामेकांच्या नजर असतो. आता जर आमचं बंदोबस्त झालं तर आम्ही सुद्धा दुसऱ्याचं बघून घेतो. करतो म्हणजे काय आपण लागतो या बरोबर असतं. कारण आमच्याकडे काय घेतो. अरे मोठ्या लोकांका ना कर्ज लगेच पास होतं, गरीबाची जावा केसीसी मागा जावा किती जणांका पास होत. आज ह्या माणसाची केसीसी असून ना संस्थेची माणसं दारार येतात का मच्छी भेटत नाही ह्या एलईडी मुळेच. आणि ह्या एलईडी वाल्यांका आम्ही जर विचारलो ना तर आमच्या नावाची धमकी देऊन आमका दाबतात पुरे. समुद्र आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. ज्यामुळे जेव्हा आम्ही एलईडी साठी तक्रारी दिलो अधिकाऱ्यांना त्यावेळी आमका सांगितलं आम्ही आमचा बघतो कायदा तुम्ही तुमचा बघा. म्हणजे काय बघायचं आम्ही आमच्या घरातला पॉड बघायचा की कर्जाचे डोंगर बघायचे. आणि जे अनेक जे आमची माणसं येतात त्या माणसा दिवसभराचे जर 200 रुपये जर सुटले तर मालकाक ते म्हणतात 1000 रुपये सुटतात. आणि जर मासळी जर नाही भेटत असतात तर जो रोजंदारी खल्लाशी असा त्यांनी करायचा काय त्याचा पण पोट त्याच्यावरच असा ना. माझी एक कळकळीची विनंती असा की ही जर एलईडी जर नाही बंद करणार आणि या ज्या 2 दिवसात जर तुम्ही न्याय दिलाच नाही तर मी एक देवगडचा प्रतिनिधी म्हणून विष्णुदुर्ग बोलतोय की ही जी बोट गावात है ना मी घेऊन येतलं आणि किनाऱ्यात आणून हेसडावतले नाही पाठी नोईनी नाही पुढे रशी. या लक्षात ठेवायचं फक्त या मच्छीमारा आणि एलईडी लाईटवाल्यां फक्त. आज माका कित्येक जणांचे कॉल येतले या माका पण माहिता आणि काळजाचा ठोको आज माझ्या काळजातच झोमता. त्याच्यामुळे मी काही अधिकार जो दिलेलो तो धन्यवाद मी मालवणकर वासियांची. लक्षात दिला काय जेका बोलूचा असा त्यांनी ताट मानेन बोलायचा आपण कोणता नाव घेऊन बोलायचा नाही. या माझा या कर्तव्य असा आणि एक कुमार मच्छीमार असोय म्हणून एक माका एक सवलत दिलेली असा म्हणून तुमचं धन्यवाद मी आभारी आहोत. पुढे